सर्वनाम आता आपण स्त्रीलिंगामध्ये शिकणार आहोत. जसं आपण राम शब्दावरून तत् हे सर्वनाम बनवलं, तसं आपण आता सीता या शब्दावरून सर्वनामच पण नपुंसक स्त्रीलिंगामध्ये आपण पाहणार आहोत. आता हे सह तौ ते हे काय होते, सगळे पुल्लिंगामधील होते. जसं सह रामः, यह रामः, कह रामः, हे सगळे काय आहेत, पुल्लिंगामधले आहेत. मग आता आपण स्त्रीलिंगामधले बघणार आहोत. शब्द आहे सीता, तो प्रथमा विभक्तीमध्ये चालतो. सीता, सीते, सीता हा. आता हे तुम्हाला फास्ट कळणार एकदम. तसं जो तत् शब्द आहे, आणि या ठिकाणी स्त्रीलिंग असल्यामुळे आपण काय बोलणार, ती. तत् म्हणजे काय, तो पुल्लिंगामध्ये, आणि तत् म्हणजे ती. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं, हा शब्द काय तिन्ही लिंगांमध्ये चालतो. बघा आता पुन्हा एकदा, त शब्द आपल्याला चालवायचा आहे. तत् मध्ये आपण काय चालवतो, त शब्द. बघा सीता, मग काय होईल इथं तचा. बघा सीता पहिली विभक्ती वेगळी असते, मी तुम्हाला सांगितलं होतं. सा, देन सीते, मग काय होईल तच, ते. आणि ता हा, सीता हा, झालं सीता हा. काहीच आपण केलं नाही. ज्याप्रमाणे सीता शब्द चाललेला आहे, त्याप्रमाणे आपण ता शब्द चालवलेला आहे. सीता, सीते, सीता हा. तसं सा, ते, ता हा. हा सा वेगळा चालतो, हे सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं. आता बघा सोपं आहे, तुम्ही स्वतः सांगणार. सीताम, सीताम, सीते, सीता हा. सांगा बघू. सीताम, तच काय होईल, सीता आ झालेला आहे. मग तच काय होईल या ठिकाणी, बोला, बोला. इतः. हे बघा सीताम झालंय का नाही, मग तच काय होईल. सीताम. हा बाळा, आपण ह्याच्यावरून ट्रेस करतो का नाही. मग सीताचा झाला सीताम, तचा काय होईल ताम. का ताम, कारण की सीता आ. या ठिकाणी ते दोन्हींचे सारखेच आहेत म्हणून सेमच राहणार. काय बदल होईल का, नाही. सी ते आहे तर तचा झाला ते. तुम्ही तिकडे त बघा आणि इकडे सोडवा, असं येते. सीतया, सीतया, सीतया. इथे काय होईल मग, तया झालेला आहे. त शब्द तया, जसं राम येणं ते न झालतं, तसा सीता शब्दावरून हा आपल्याला ता शब्द बनवायचा आहे. हम्म. आता तो त आल्यामुळे कन्फ्युजन व्हायला बसले. पण ठीक आहे, सीता शब्द चांगला आहे. तुम्ही लता म्हटलं तरी त येणारच आहे. चला सीतया, इथे काय येणार, सीताभ्याम. मग इकडे काय येईल, त ताभ्यम. ताभ्याम. भ्यम नाही, भ्याम. बघा आता या ठिकाणी अ इथे सुद्धा, चला पुढे, ता सीताभिः. मग इथे काय होईल, बोला, सोपं आहे. ताभि. करेक्ट, ताभिः. ओके, इथे होतं सीतायै. इथे मात्र चेंज होणार आहे, तो आपण चेंज नंतर बघूया. सीताभ्याम काय आहे, सारखंच आहे. मग इथे ताभ्याम काय होईल, सारखंच राहील. इथे काय होणार, सीताभ्यः. मग इथे काय होईल आता, बोला. फक्त आपल्याला त शब्द चालवायचा आहे. इकडे तचा ता झालेला आहे, म्हणून आपल्या या तचा पण काय होणार आहे, ता होणार आहे. कारण की फेमिनाईन जेंडर आहे. फेमिनाईन जेंडरच्या शेवटी काय असतं, आ किंवा ई. जसं गारवी ई आहे, किंवा रिया आ आहे. त्याच्यामुळे सर्वनाम मध्ये सुद्धा काय होणार आहे, आ शब्दाच्या शेवटी येणार आहे. सीतायाः
या ठिकाणी सीताभ्याम आणि सीताभ्यः काय केलं आपण? काहीच नाही. सीता शब्दावरून आपण ट्रेस केला हा शब्द. इथे काय येईल? ताभ्याम, कारण की सीताभ्याम आहे. इथं सीताभ्य आहे, मग काय येईल? बोला, 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 मी लिहितोय तर. ताभ्य करेक्ट, ताभ्य. पुढे, ताभ्य हा, सीतायाम, इथे काय येईल? तो ताया चेंज होणार आहे. तयाम तो चेंज होणार आहे. ठीक आहे. सीताया हा, या ठिकाणी सुद्धा सीता या, अरे, हा, सीताया हा, सीतयोः सीतानाम. चेंजेस फक्त लक्षात ठेवायचे. सीताया हा, सीतयोः, सीताचं झालं तयोः, तच काय होईल पुन्हा? तयोः. बघा, सीतायाम, सीतयोः आणि सीतानाम. या ठिकाणी सुद्धा सीतासु, सीतानाम नाही, सीतासु. मग या ठिकाणी होईल तयोः. मग इथे काय होईल चला सांगा. हे जर तुम्हाला सांगता आलं, तुम्हाला समजलं. सीताचं झालं सीतासु, ताचं काय होईल? तचं काय होईल? पशु पशु तासु. व्हेरी नाईस. मग आता फक्त फ्यू चेंजेस. बघा, या ठिकाणी सीता यय झालंय का नाही? या ठिकाणी काय होणार आहे मग? तस्य होणार आहे. काय होणार आहे? तस्य. चेंजेस लक्षात ठेवले? डन, वी आर डन. इफ यू रिमेंबर चेंजेस, तस्य होणार आहे. पुढे, सीतायाः, सीतायाचं या ठिकाणी काय होणार आहे? तस्याः. मग या सीतायाहाचं तस्याहा झालं. या सीतायाहाचं काय होईल? काय प्रश्न आहे सर? तस्याच होणार आहे. ओके, सीतायाम, इथे काय होणार आहे? तस्याम. तस्याम इथं झालं सीतानाम, इथे होणार आहे तासाम. तर चेंजेस किती आहेत बघा? एक, दोन, तीन, चार, आणि हा नाहीये पण आपण लक्षात ठेवूया, पाच. तर पुल्लिंगामध्ये पाच चेंजेस असल्यामुळे या ठिकाणी पण आपण पाच पकडूया. सा ते ताहा, ताम ते ताहा, तया ताभ्याम ताभी, तस्ये ताभ्याम ताभ्य, तस्या ताभ्याम ताभ्य, तस्या तयोः तासाम, तस्याम तयोः तासु. सीता शब्दावरून आपण सा ते ताहा हा शब्द शोधलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला, बघा, रेडी राहा, बोलायला रेडी राहा. चला, सगळ्यांनी इकडे स्क्रीनकडे लक्ष. आता आपण सा ते ता वरून क्वेश्चन बनवायला शिकणार आहे. क्वेश्चन म्हणजे काय? मूळ शब्द आहे किम. किमचा अर्थ काय? काय. मग आता बघा, सा ते तहा आपण काय चालवायचंय आता? क. पण आपण तो चालवणार आहे स्त्रीलिंगामध्ये. बोला चला, सा ते ताहा, क च काय होईल? पटापट. हम्म, बोला. क का हा, का, का के, का हा. काचे जसा सा ते काढा ताहा तसा आता मी क चालवतोय फक्त. हा, सीताम, का ताम ते ताहा काय होईल? काम हा, के कहा करेक्ट. यहाँ व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, बोथ ऑफ यू, व्हेरी नाईस. हा, तया, तयाचं काय होईल आता? कया गुड. काव्यम का, काव्य काभ्याम, काव्यम काव्य भी ही, त्याला ही म्हणा, ही म्हणायचं. ठीक आहे. तस्य, संधी आता काय होईल ते? कस्यै. तस्यै करेक्ट. काव्यम व्हेरी नाईस. काव्यम कस्यै काभ्याम आणि ताभ्याच्या ऐवजी काव्य काव्य. काव्य कूल, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. हा, या ठिकाणी काय होईल? तस्या हा, तस्याच्या जागी काय होईल? कस्याः कस्या हा. काव्यम व्हेरी नाईस. काव्य हा, काभ्याम समजले तुम्हाला आता. काभ्याम आणि काव्य काभ्य.
ओके. कस्याभ्याम या ठिकाणी पुन्हा सीताया काय होईल, कस्याहाच होईल कारण की सेम आहे. कस्य हा. तयोच्या जागी कस काय होईल? क क कयो कयोः हा. तासामच्या जागी क कासाम. कासम हा. तस्यामच्या जागी काय होईल? कस्यम व्हेरी नाईस. कस्याम. कयोः कस्याम. कस कयोः कासु कसु व्हेरी नाईस. कयोः तयोहो कासु कासू. आता हे टेबल तुमच्या पुस्तकात कासु दिलेले आहेत. कासु पण तुम्ही ते सगळे टेबल बघितल्यानंतर काय होतं, आपण घाबरून जातो एवढे सगळे टेबल पाठ करायचे नाही. एक राम शब्द सहतवते, एक सहतवते सगळे सर्वनाम, एक रमा शब्द किंवा सीता शब्द, मग आपण सातेतहा, एक सातेतहा झालं की आपण सगळे शब्द पाठ करणार आहोत. एवढं कळालं? नो डाऊट. हो सर व्हेरी नाईस. चला लास्ट. व्हेरी गुड. चांगलं चांगलं तुम्ही लक्षात घेतलं. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन शिकणार आहोत. का जास्त होईल ते? जास्त होईल. जास्त होईल. ठीक आहे. हम्म. चला सर्वनामच आपण चांगल्या प्रकारे शिकूया. आता प्रश्न बनवायची गरज नाही. जर मी म्हटलं सीता गच्छती आणि सीता वर्ड अंडरलाईन असेल तर मी कह बोलेल का? नाही. कारण की सीता बघा, आता क्वेश्चन मेकिंग शिकतोय आपण. चला तुमच्यासाठी लिहितो मी इथे, म्हणजे टेन्शन नको. जसं आपण कह कौकेचे प्रश्न बनवायला शिकलो तसे आता काके कहाचे प्रश्न आपण बनवूया. अगदी सोपं आहे. बघा, तर मी सेंटेन्स लिहितो, तुम्ही आता सांगणार आहेत मला. ठीक आहे. काके कहा हे फेमिनाईन जेंडरचे आहेत, एवढं सगळ्यांच्या लक्षात आहे. क कौके हे पुल्लिंगाचे आहेत. आता मी सेंटेन्स लिहितो एक. सीता खेलती म्हणजे काय? सीता खेळते. सीता ही कुठली विभक्ती आहे? प्रथमा विभक्ती आहे. त्याच्यामुळे आपण सीता हा शब्द मॅप करणारे काशी क्वेश्चन बनवण्यासाठी. मग कसा असणार आहे क्वेश्चन? का खेलती? हा झाला खेलती क्वेश्चन. का खेलती? सीता खेलती अँसर. आता बघा मी लिहितो. राम सीताम पश्यती. आता तुम्ही सांगायचं बरं का. सीताम पश्यती म्हणजे पाहतो. आता सीताम वर्ड अंडरलाईन आहे. मग कसा येणार क्वेश्चन? असे तुम्हाला प्रश्न आहेत. हा, कसा विचारणार प्रश्न तुम्ही? सीताम ही द्वितीय विभक्ती आहे. मग क्वेश्चन काय येईल? बोला. काम राम पश्यति रामः काम व्यवस्थित म्हणा. रामः काम पश्यती. आता जर तुम्हाला हा क्वेश्चन विचारला असेल पुस्तकात तर तुम्ही उत्तर सांगू शकता का? येस, कारण की तुम्हाला फक्त ती विभक्ती शोधायची त्या सेंटेन्स मध्ये कुठली. तुमचा आन्सर रेडी. पुढे रामः सीतया सह लिखती म्हणजे राम सीतेसोबत लिहितो. आता सीतया थर्ड केस आहे, तृतीय विभक्ती आहे. मग काय होईल क्वेश्चन? बोला. रामः कय कया. सह व्हेरी गुड. खेलति कया कया सह खेलति खेलती. आन्सर काय येणार आहे? सॉरी, लिखती. आन्सर काय येणार आहे? सीतयासह. जे ज्या विभक्तीमध्ये क्वेश्चन असेल त्याच विभक्तीमध्ये अँसर पाहिजे. ज्या विभक्तीमध्ये अँसर असेल त्याच विभक्तीमध्ये क्वेश्चन पाहिजे. बोर्डमध्ये तुम्हाला दोन्ही पण आहेत. प्रश्न निर्माणम पण आहे आणि वाक्य निर्माणम पण आहे. बघा पुढे. सीतायै नमः. सीतायै स्वस्ती आपण म्हणू. स्वस्ती म्हणजे कल्याण, सीतेचं कल्याण व्हावं. मग सीतायै वर्ड अंडरलाईन आहे, मग काय येणार? बोला. तस्य स्वस्ति हा. तस्य कस्यै स्वस्ती. कोणाला कोणाचं कल्याण हो? ओके. अ सीतायाः रामः आगच्छति म्हणजे सीतेपासून राम येतो. आगच्छति. काय येईल क्वेश्चन? सीतायाः पंचमी विभक्ती. हम्म.
तर मग कस्याः राम अगच्छति. कस्याः रामः रा- आगच्छति. व्हेरी नाईस. शिकले तुम्ही एवढंच खूप महत्वाचं आहे. सीतायाः पुत्रः. काय येईल क्वेश्चन सांगा बरं. कस्य कस्याः पुत्रः. कस्याः पुत्रः. आता मी तुमचा विकेट घेणार पुत्रः. आहे. जर पुत्र वर्ड अंडरलाईन असेल तर मग काय प्रश्न येईल. कमॉन आता बोला, आता बोला, तुमचं डोकं चेक करतो मी आता. जर पुत्र ह वर्डला अंडरलाईन असेल तर काय प्रश्न येईल. येस 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 बोला. कयोः. गप. पुत्र शब्द काय षष्ठी विभक्ती आहे का. सॉरी. हा पुत्र शब्द कुठला आहे. पुत्र ह. राम ह. राम ह कुठली विभक्ती आहे. बोला. राम शब्द पाठ करा आधी हा, नाहीतर धोपटणार आहे सगळ्यांना. पुत्र ह प्रथमा विभक्ती मग राम ह रामो राम पुत्र ह पुत्र पुत्र राम ह प्रथमा म्हणून क्वेश्चन काय येईल. कह. असं मॅप करायचं. बरं जाऊ द्या. जे शिकवतं तेवढं समजलं भरपूर आहे. सीतायाम. सीतायाम भारह. म्हणजे सीतेवरती काय आहे भार आहे. सीतायाम कुठली विभक्ती आहे. सप्तमी. कस्या. कस्याम याच्या पुढे लिहितोय म्हणून नका असं बोलू. कस्याम. कस्याम भारह. कोणावर भार आहे. सीतेवर भार आहे. डन. पण सर नपुंसक लिंगाचं कसं आहे. नपुंसक लिंगाचं जसं नपुंसक लिंगाची गंमत अशी आहे की जसं बघा. नपुंसक लिंग मी शब्द लिहितो वनम. वनम. वने. वनानी. हा काय झाला नपुंसक लिंग शब्द. बर. तसं राम काय झाला पुल्लिंग. सीता काय झाला स्त्रीलिंग. आणि वनम काय झाला नपुंसक लिंग. आता बघा. मी तुम्हाला सांगितले पहिला हा काय असतो वेगळाच असतो. बाकी वनचं झालं वने. मग या ठिकाणी आपण कुठला शब्द चालवणार आहे. त. काय येईल सांगा बरं तुम्हीच सांगा. हम्म. हम्म. काय येईल तचा. वनचा झाला वने. तचा तने. तने. ते. वन शब्दाचा वने. वन. वने फक्त ए लागला. मग त मध्ये काय लागेल ए. ते. बर वनानी इथे तच काय होईल तानी. वन. तेनानी. वनानी. त. तानी. आणि नशिबाने वनम वने वनानी ही सेकंड केस आहे. मग इथे पुन्हा काय तेच रिपीट होईल. तत. ते. तानी. ओव्हर. तानी. पण तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी यांचं काय सर. तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी हे सगळे कसे चालतात. राम शब्दाप्रमाणेच जसं राम शब्दानंतर रामेण होतं तसं इथे काय होणार आहे वनेन. म्हणजे हे वेगळं पाठ करायची गरज नाही. पुन्हा एकदा सांगतो लक्ष द्या इकडे. राम शब्द तृतीया विभक्ती मध्ये जसा चालतो तृतीय रामेण रामाय नपुंसकलिंगामध्ये फक्त पहिल्या दोन केसेस वेगळ्या असतात. थर्ड पासून सेव्हन्थ पर्यंत कशाप्रमाणे असतात बोला. राम प्रमाण. राम प्रमाणे. मग वनेन. मग हे कसं चालेल सहतवते सारखं चालणार. तेन ताभ्याम तही सेमच. ही लिहायची गरज आहे मला नाही पण मी इथे लिहितो. थर्ड पासून सेव्हन्थ पर्यंत कशाप्रमाणे चालणार सहतवतेप्रमाणे चालणार. किंवा राम प्रमाणे चालेल. रामवत लिहितो मी. रामवत चालवावे. सर थांबा 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 थांबा. क्वेश्चन कसा निर्माण करायचा आपण. बघा किम आहे का नाही किम. काय होणार तत्ते तानी. किम. के. कानी. किम. के. कानी.
सर 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 सर, यत शब्दाचं कसं होईल? कोण सांगेल मला? चला बघू तुम्हाला किती कळले. यत. लेट्स गो. हम्म. तत् शब्दाचं झालं तत् ते तानी. किम शब्दाचं झालं किम के कानी. यत शब्दाचं काय होईल? ये किम. ये ए यानी ए ए तत् शब्दाचं बघा, स्क्रीनवरती बघा व्यवस्थित. तत् शब्दाचं झालं तत् ते तानी. किम शब्दाचं झालं किम के कानी. यत शब्दाचं काय होईल? डोकं वापरा दबड्यांनो. हम्म. बोला. बोला माझ्या मित्रांनो, चुकू द्या ना, काय फरक पडतोय? तुम्ही ततला ऑब्झर्व करा. शिकत असताना ऑब्झर्व करायला शिका. ततला ऑब्झर्व करा. ततचं काय झालं? तत ते तानी. किमचं काय झालं? किम के कानी. याचं काय होईल? यत गुड. ये ये. यानी सुपर. यानी नथिंग एल्स. यत ये यानी यानी. ओके 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 ओके. झालं. सगळे सर्वनाम संपले. राम सीता वनम हे सुद्धा शब्द तुम्हाला समजले. आता तुम्हाला काय करायचं मी सांगतो. हा जो सर्व शब्द तुम्हाला समजलाय का नाही, हे कसं ठरवायचं आता? सर्व हे जे सर्वनाम आहे ते तुम्हाला तिन्ही लिंगांमध्ये चालवायचे. मग पुल्लिंगामध्ये कसं चालेल ते? सह तौ ते. मग सर्व तौ सर्व आणि ते सर्वे. तसं तुम्हाला चालवाय, दॅट इज होमवर्क. सा ते ताहा सर्वा ते सर्वे ताहा सर्वाहा. आणि स्त्री नपुंसकलिंगामध्ये सर, आता डोकं बंद पडायला आले. ठीक आहे, संपला आता. ह्याच्या पुढे काही नाही. ओके. येस. सर्वम वनम वने वनानी. सर्वम सर्वे सर्वानी. ओव्हर. होमवर्क काय तुम्हाला? हा जो सर्व शब्द आहे, हा सर्व शब्द तिन्ही लिंगांमध्ये तुम्हाला काय करायचा आहे? चालवायचा आहे. दॅट इज युअर होमवर्क. आज आपण ओके अतिशय महत्वाचा विषय पाहिलेला आहे. ठीक आहे. राम शब्द पाठ करा. सीता शब्द पाठ करा. वनम पाठ करायची गरज नाही, फक्त पहिली लाईन पाठ केली. वनम वने वनानी. तर दुसरी लाईन सेम आहे. तिसरी पासून सातव्यापर्यंत राम शब्दासारखी ती चालणार आहे. गॉट इट? एवढं भरपूर झालं. येस सर सर्व शब्द आता तुम्ही लिहा माझ्या समोर आणि मला दाखवा. पुल्लिंगामध्ये लिहा, स्त्रीलिंगामध्ये लिहा, नपुंसकलिंगामध्ये लिहा.